प्रियकराच्या मदतीनं सोनमनं पती राजा रघुवंशीची हत्या केली। हा आरोप असताना आता या हत्या प्रकरणाला अत्यंत वादग्रस्त वळण मिळालंय। गेल्या 11 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशी हिला मेघालय न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। मात्र हा जामीन पुराव्यांअभावी नाही तर चक्क पोलिसांच्या एका तांत्रिक घोळामुळे मिळालाय। या प्रकरणात नेमकं काय घडलं, पोलिसांनी कशी कुठे माती खाल्ली, राजा रघुवंशीचे कुटुंबीय काय म्हणतायत, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा, आपण पाहताय लोकमत। तर इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमला जामीन देताना न्यायालयानं पोलिसांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत। सोनमच्या अटकेशी संबंधित सगळे कागदपत्र, अटक मेमो, केस डायरी आणि अधिकारांची सूचना यात पोलिसांनी चक्क अस्तित्वात नसलेल्या कलम 403(1) चा उल्लेख केला। न्यायालयानं सांगितलं की भारतीय न्याय संहितेत असं कोणतंही कलम अस्तित्वातच नाहीये। कोणत्याही आरोपीला आपण कोणत्या गुन्ह्याखाली अटकेत आहोत हे जाणून घेण्याचा अधिकार असतो। अस्तित्वात नसलेलं कलम लावल्यामुळं आरोपीच्या अधिकारांचं हनन झालंय आणि त्यामुळेच ही अटकच बेकायदेशीर ठरते, असं न्यायालयानं नमूद केलं। सोनमला अटकेनंतर सुरुवातीच्या काळात कायदेशीर सल्ला किंवा वकील उपलब्ध करून दिल्याचं कुठलेही पुरावे हे रेकॉर्डवर नाहीत, असं सुद्धा कोर्टानं निदर्शनास आणलंय। न्यायालयाच्या या निर्णयामुळे मृतक राजा रघुवंशीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करत आपला संताप व्यक्त केला। माझा आता कायद्यावरचा विश्वास उडालाय, या प्रकरणात पैशांचा मोठा गेम झालाय, असा खळबळजनक आरोप राजाची आई उमा रघुवंशींनी केला। आम्ही चित्रपटात ऐकायचो की कायदा आंधळा असतो, पण आज आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला, अशी भावना राजाचा भाऊ सचिनने व्यक्त केली आहे। तर दुसरा भाऊ विपिन रघुवंशी यानं सांगितलं की पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीला फायदा झालाय आणि या जामिनाविरोधात आम्ही तातडीनं हायकोर्टात दाद मागणार आहोत। 11 मे 2025 ला इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह झाला। हनीमूनसाठी ते मेघालयला गेलेले। 23 मे 2025 ला राजा अचानक बेपत्ता झाला आणि काही दिवसांनी त्याचा मृतदेह दरीत सापडला। 10 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर 2 जून 2025 ला राजाचा मृतदेह 30 फूट खोल दरीतून क्षतविक्षत अवस्थेत सापडला। त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केलेले। सोनमनं तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्या मदतीनं आणि इंदूरहून गेलेल्या 3 भाडोत्री मारेकरांच्या सहाय्यानं राजाच्या हत्येचा कट रचलेला। हे प्रकरण देशभर गाजलं आणि त्यानंतर 8 जूनला सोनमनं गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केलं। 9 जूनला तिला अटक केली। दरम्यान सोनमला जामीन मिळाला असला तरी तिला पूर्ण स्वातंत्र्य हे देण्यात आलेलं नाही। खटला सुरू असेपर्यंत सोनमला मेघालय किंवा शिलाँग सोडून कुठेही जाता येणार नाहीये। तिला दररोज स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलंय। पुराव्यांशी किंवा साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधायला तिला सक्त मनाई करण्यात आली आहे। खरं तर सोनम गेल्या 11 महिन्यांपासून शिलाँग इथल्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होती। चौथी सुनावणी ही काल पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं तिला ही सवलत दिली आहे। मात्र एका मोठ्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांच्या किरकोळ वाटणाऱ्या मोठ्या चुकीमुळे जामीन मिळाल्यामुळे संपूर्ण देशात या प्रकरणाची आता चर्चा होतीये। त्यामुळे हा पोलिसांनी जो घोळ केलाय त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? सोनमला जामीन मिळालाय, त्यावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।